अकोलवाड्याच्या वेळेस कॅरी बॅग वगैरे गुंडाळून घ्यायला त्याला. मग धुवायच्या वेळेस कसं धुता येते ना बरे धुता नाही त्यांना धुता येते ना नाही म्युझिक नको टाकू आज फॅक्टरी जरा पेढे पाठवून चल दे रे म्हटलं आपल्या पाशी एवढी चांगली गाडी आहे आता एक्स्ट्रीम या स्लिपा गिपा मारता आल्या पाहिजे. अरे शाळेत गॅदरिंग अशी चालू आहे म्हटलं हा की हसाचं पोट दुखते. जय श्रीराम मंडळी सगळेले राम मंडळ जय श्रीराम म्हणा जय श्रीराम. म्हणजे आपण कोणाचे भक्त श्रीराम ते अजून बजरंग बलीचे अजून सीता मैयाचे. हा तर नमस्कार मंडळी मी सुशील लोणकर भक्त मारुती रायाचा आजच्या या ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. हात तुटला तर कारण काय झालं की तुम्ही काल काही व्हिडिओ काढलेले आहेत ते व्हिडिओ पाहून घ्या तुम्ही सगळ्यात पहिले. जय श्रीराम मंडळी सगळेले जय श्री कृष्ण. विषय असा झाला की सकाळी थोडंसं मी पडलायच्या ना म्हणजे असंच हॉलमध्ये सायकल चालू राहिलो आता बघू ना आता मंडळी आता आपण चालू दवाखान्यात हात सुजलेला आहे मस्त एक पाय फ्रॅक्चर आहे किंवा सुजन आली हातावर समजून नाही राहिला आपल्याला बांधा लागते तो तर पाहू आता चला पुढीत बांधा लागते तो नाही देव मारते का एक्सरा काढतो एक्सरा काढून गरजेचं आहे का हो फ्रॅक्चर झाला तरी पाहिजे असं वाटते माणसाले. पाय काढू ना बसती का बसती बरोबर मस्त पकडू शकतो व्हिडिओ दाखवू शकतो फ्रॅक्चर लागला. आपले जे दादा आहेत ते मागवले आपल्या हाताला प्लॅस्टर इम्पोर्टेड वाला 2 प्रकारचे राहतात म्हणजे अशा प्रकारे मंडळी इकडे पोहू शकतो तुम्ही आपल्याला सबस्क्रायबर भेटलेले आहेत. नवीनच भरती निघाला आता काय आता तुम्ही पाहून चालवत ना गाडी तर तुमची गलती आहे. गाडी असून मी सायकल चालवतो गाडी तो चालवते गाडी सायकलून पडला सायकलून सांगा बापा सायकल किती उंच होती साधी आपली पाय टेकवला असता जमलं नसतं काय लोक गाडीवर पडतात सायकलून पडतो काही लटकून देऊन आपण इस प्रकार अच्छा अशा प्रकारे मंडळी तुम्ही पाहू शकता फिट एवढा पाहिजे होतं किती नेमके वचन दिलं सामान 1 मिनिट करून झालं ना ज्याचा हात तुटते त्याच्या गळ्यात पडते ते बोटं कंटिन्यू हलवायचे पाणी जाऊ द्यायचं नाही हलवत राहायचं अकोलवाड्याच्या वेळेस कॅरी बॅग वगैरे गुंडाळून घ्यायला त्याला. मग धुवायच्या वेळेस कसं धुता येते ना बरे धुता नाही त्यांना धुता येते ना नाही धुता कसा आहे ना आपल्या घरी शावरचं नाही का ते हो. प्रोफेशनल संडास आहे ना आमच्या घरी विषय स्पेशल फ्रॅक्चर आली साडी. अरे तुम्ही एवढं फिरणारे रील बनवणारे वगैरे व्हिडिओ बनवणारे आता एका जागेवर समजा 15 दिवस तरी काढावं लागतील तुम्हाला. हो ना राजू आता बरं ना तुझा आराम तर पाहिजे दिवाले हो आराम पाहिजे आहे की नाही मंडळी तुम्हीच सांगा. राम राम काय काही नाही पडलो सायकलून हॉलमध्ये हो ब्लॉक मध्ये सांगून दे म्युझिक नाही म्युझिक नको टाकू पत्रकार आता शेट याच्यावर निघत होती नाही की आज फॅक्टरी जरा पेढे पाठवून चल दे रे पेढे तर मंडळी इकडे तुम्ही पाहू शकता कशा कडू आहेत का
अशा प्रकारे ते काही घडलं तर ठीक आहे. काय मंडप बनवून झालं बरोबर. हां, तर हे जे आहे आपलं स्टेज आहे पूर्ण आपल्या नयन बिछायत केंद्राचं. तर तुमच्याही घरी जर तुम्हाला कोणता कार्यक्रम असला, चांगला कार्यक्रम असला कोणता, तर तुम्ही इथून जे आहे मंडप सांगू शकता. पूर्ण डेकोरेशनचं सामान आहे आपल्यापाशी. तर मी खाली कॉन्टॅक्ट नंबर दिला, त्याच्यावर तुम्ही डायरेक्ट फोन करू शकता. तर तुम्ही म्हणसान का रे बा सायकल कोणती आहे ज्याच्यावरून तू पडला, तर तुम्हाला सायकल दाखवतो चला. तर का विठ्ठल काका काय आलं रे तुला पडलं त्याच्या सायकलून. असं कसं सायकलून पडशील रे बा. मग काय त्यानं पडेल. गाडी पाहिजे की हे झालं नाही ना, सायकल ते हॉलमध्ये सायकल चालवली. तर मंडळी तुम्ही पाहू शकता, हेच ते सायकल आहे जे मी आपल्या घरातल्या हॉलमध्ये चालवलेली आहे, जे आपल्या मंदिरातल्या हॉलमध्ये मी चालवलेली आहे सायकल. ही सकाळच्या पायरी मी म्हटलं चला थोडी सायकल गिकल चालून पाहू. लई दिवस झाले मला सायकलनी चालवली. चालवली भाऊ अंदर अशी मस्त असाना दणकणी अशी स्लिप मारायची कोशिश केली. म्हटलं आपल्यापाशी एवढी चांगली गाडी आहे आता एक्स्ट्रीम, या स्लिपा गिपा मारता आल्या पाहिजे. तर मी म्हटलं नाही, पहिलं आपण सुरुवात जी आहे ते सायकलपासून करू. पण सायकलनंच आपल्याला असा खतरनाक दणका देऊन दिला 4000चा की एकदम प्लॅस्टर आणि ते काय कोणते कर्म आळवा आले काय. बरं एक वेळेची विघ्न चालले गेले, तरी महिनाभर आहे आता म्हणा हाताले. तर ठीक आहे, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. बाकी जय श्रीराम, जय देवा मारुती राया, बुद्धी दे बापा, सुखाशी ठेव. तर अशा प्रकारे मंडळी हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि मी एक छोटीशी स्टोरी लावली ती आपल्या इंस्टाग्रामवर, म्हणजे असंच बा हात मोडलेला आहे बा. तर भरपूर जण ते मेसेज आले की काय झालं बा सुशील दादा काहून पडला, म्हणजे काय झालं बा असं नेमकं. तर काहीच नाही, फक्त सायकलून पडलो. ते निमित्त होतं, पण सायकल लागणं तर कसंही होतंच. तर एक वेळेस खटकन लागून गेलं इथं. तर इथं थोडीशी म्हणजे इथं थोडंसं कसं क्रॅक होईल. तर त्याचं म्हणणं आहे की बा पुरं प्लॅस्टर बांधणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही पुढे चालून त्रास नाही होईल. त्यातलं ठीक आहे बांधून टाका बा. मग चला काहीतरी नवीन कायचं नवीन शिव्या खा लागेल मम्मीच्या हातच्यामध्ये. तर ठीक आहे मंडळी, जय श्रीराम, जय देवा मारुती राय. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत मी आता काही एडिटिंग करतो. शाळेत गॅदरिंग चालू आहे मंडळी. तर ठीक आहे का रे जय श्रीराम. शिवाय शाळेतले मेन म्हणजे की गॅदरिंग चालू आहे शाळेत. काय म्हणता. अरे शाळेत गॅदरिंग अशी चालू आहे म्हटलं हां की हसाचं पोट दुखते. काय बोलतो का, मला बोलायला नाही का इच्छा येते का. आता ते कसं ते इन्व्हिटेशन कार्ड तुम्हाला द्यायचं राहील, तुमचं पिक्चर बनवायला टाकलं. अरे बेकार गोल्डन कलरचं ते खिचडी झाली का. चालू आहे ना, खायला आज गोड खिचडी आहे, काजू बदाम टाकून. आज तरी व्हिडिओ दिसला तुला कोण मारला त्याच्या पाहिजे. कोण घेतो ब्लॉग. काय सायकलून पडलो, सायकलून पडलो, सायकलून पडलो का. सायकलवरून पडता का तुम्ही. लहान लेकरांना बसतात झालो. बैरामला कधी चालला. अरे बैरामची यात्रा कव्हर करणार पण मंडळी आपल्याला लवकर जाऊ. पुष्टी